विजय रुद्रे यांच्यासाठी पाहूया काय करतात आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडूवरती कशा प्रकारचा उत्तर देतात ते. चांगला चेंडू, दुसरा चेंडू, हलकासा कट केलेला चेंडू, अनुभवी मी बोललो होतो पहिलेच, आणि हा मिळतो या ठिकाणी चौकार डीजे सगळ्यांसाठी. पाहूया पुढचा चेंडू सोमनाथचा. आणि पंचांकडे थोडी अवांतरची दाद मागताना विजय. पुढचा चेंडू सोमनाथ. हा देखील कटर चेंडू. मेजर रुद्रांना काही समजलं नाही आणि या चेंडूवरती सांगा गोलंदाज बोलता येईल सोमनाथ लेकटरच्या माध्यमातून. पंचांकडे कटआउटची दाद मागताना या ठिकाणी सोमनाथ यांचं. आणि हा देखील चेंडू निर्धाव चेंडू म्हणता येईल. चांगली गोलंदाजी केली आहे सोमनाथने आपल्या संघासाठी. थोडंफार बदल करता दुसऱ्या ओव्हरचा शुभारंभ होतो. पहिला चेंडू चांगला प्रकारचा चेंडू स्लो डिलिव्हरी म्हणता येईल या ठिकाणी. आणि उंचावून करून दिला चेंडू. एक धाव काही रोखू शकत नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तो देखील यशस्वी. अनुभव त्यांना आहे त्यामुळे त्याच प्रकारची स्ट्रॅटेजी वापरतात ते. आणि पाहू शकतो आपण या ठिकाणी हा चांगला चेंडू. फक्त ड्राईव्ह करून दिला चेंडू पण एक धाव काय रोखू शकत. विकीचा षटकातील पुढचा चेंडू आणि चांगल्या प्रकारचा चेंडू. मेजर यांना थोडक्यात चेहऱ्यामुळे आपण मॅच जिंकू शकतो. आणि उंचावर मारण्याचा प्रयत्न होता पण त्या दरम्यान मॅचची कडा लागली आणि चेंडू गेला एसटी येईल ते शेवटी बोलला संघाकडनं. चांगला चेंडू होता दरम्यान हलकासा गॅप मध्ये मारला चेंडू. मेजर रुद्रे अटॅकिंग भूमिका घेतात आपल्या संघासाठी पण पाहूया ती अटॅकिंग भूमिका कुठपर्यंत चालते. आणि बोलला होता मित्रांनो वरतून मारलेला शॉट पाहूया ठिकाणी झेल होतं आणि तितक्या चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण म्हणता येईल ते जय बजरंग संघाकडनं उत्कृष्ट गरज आहे क्लासिक बॉयज या संघाला. पाहूया संदीप. रोहित चांगल्या प्रकारचा मारलेला चेंडू स्ट्रेट डाइव्ह केलेला चेंडू दरम्यान एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला नाही रोहित यांनी. या चॅनलवरती तुम्ही युट्यूब मार्फत बघू शकता पुढचा चेंडू. आणि हा हलकासा कडा करून बॅटची चेंडू जातोय यष्टीरक्षकाकडे पण काही. आणि चांगला चेंडू दरम्यान चांगला झेल. हा पाहूया शाबास काय करतो आपल्या संघासाठी. हा देखील कटर चेंडू आणि या दरम्यान पाहूया थोडा मिसअंडरस्टँडिंग प्रकारचा चेंडू ढगा दिसत नाही आपल्याला. आणि उंचावर मारला चेंडू पाहूया या ठिकाणी झेलबद होतो की नाही. आणि खूपच नावाजले चांगला चेंडू यातून चेंडू फैजलला काही पद्धतीचा खेळ करत होता सोमनाथ. पुढचा चेंडू पाहूया रिव्हर्सिंग मारण्याच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी षटकार मारतो की नाही आपल्या संघासाठी. चांगल्या पद्धतीचा पेस टाकलेला चेंडू. खूपच मोठा असं लक्ष आता सध्या केलं आहे ते क्लासिक संघाने. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू हलकासा कट केलेला चेंडू पॉइंटच्या दिशेने पण तितकी चांगल्या प्रकारची क्षेत्ररक्षण म्हणता येईल ती जय बजरंग संघ. उंचावर मारलेला चेंडू पाहूया ठिकाणी झेल होतं का नाही. आणि आतापर्यंत एक आतीची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो कुणाल. अजून 7 चेंडू आणि 31 धावांची गरज. हलकासा लेग कटर चेंडू कुणाला काही समजला नाही. विचार पण करणारे वयाच्या 45वी वर्षामध्ये हा गोलंदाजी करतोय आणि तेही. आणि उत्कृष्ट प्रकारे मारलेला चेंडू मलेशियाने पाहूया किती धावा मिळतात आणि एकच धावावर संतुष्ट. तिकडे स्टंपला बॅट लागली वाटतं मला तुझ्या वयाचं भान नसतं. विक्रम ते गणेश पाहूया चांगल्या प्रकारचा टोरलेला चेंडू आणि निश्चितच हा एक धावेसाठी पण तितकी चांगली
क्षेत्ररक्षण मंत्री रोशन यांनी आणि 5 हिटची गरज आणि उलटावर मारला चेंडू. गणेश यांनी पाहूया जेलमध्ये होतं की नाही. आणि या ठिकाणी मी म्हंटलो खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. आणि हा देखील कट आणि हा देखील विकेट. मी बोललो